महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना नमस्कार। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। जी माहिती असणार आहे, तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे परंतु आतापर्यंत तुम्हाला पैसे का आले नाहीत याची महत्त्वाची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। तसेच दुसरी गोष्ट म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे ऑगस्ट महिन्याचे पैसे का आले नाहीत याची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। संपूर्ण माहिती महत्त्वाची असणार आहे। विशेष करून ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरला परंतु आतापर्यंत त्यांना पैसे का आले नाहीत याचं कारण आपण जाणून घेणार आहोत। आणि तुम्हाला जर पुढचा हप्ता जर यायचा असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर चला आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। हा व्हिडिओ महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना महत्त्वाचा आहे, ज्यांनी फॉर्म भरला परंतु आतापर्यंत पैसे येत नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। तर पहा लाडक्या बहिणींनो, तुम्ही महाराष्ट्र शासनाची जी काही लाडकी बहीण योजना आहे या योजनेमध्ये फॉर्म भरलेला आहे परंतु आतापर्यंत तुम्हाला पैसे का येत नाहीत हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण हाताळणार आहोत। सर्वप्रथम तर पहा, तुम्हाला पैसे का येत नाहीत, तुम्ही फॉर्म भरलेला आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला पैसे न येण्याचं कारण म्हणजे दोन। पहिलं कारण म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल, हे पहिलं कारण आहे। आणि जर तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झाला असेल म्हणजे तुमचा फॉर्म या ठिकाणी जर रिजेक्ट जर नसेल जर झाला तर तुम्हाला पैसे न येण्याचं कारण काय। आता तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर पैसे तर येणार नाही हे फिक्स आहे, परंतु अशा माता भगिनींचा की ज्यांना फॉर्म या ठिकाणी अप्रूव्ह झाला आहे म्हणजे फॉर्म त्यांचा आक्षेप करण्यात आलेला आहे परंतु त्यांना पैसे येत नाहीत, याचं कारण काय। तर याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस ज्या बँकेचं अकाउंट तुम्ही त्याला दिलेलं आहे, ज्या बँकेचं अकाउंट तुम्ही त्याला दिलेलं आहे त्या बँकेचं जर अकाउंट तुम्ही दिलेलं असेल आणि त्या बँकेला तुमचा जो काय आधार नंबर आहे, तुमचा जो काय आधार नंबर आहे, पहा मी काय म्हणतो एक एक शब्द लक्षात ठेवा। तुम्ही फॉर्म भरते वेळ ज्या बँकेचं अकाउंट दिलेलं आहे आणि त्या बँकेमध्ये जे काही तुमचं अकाउंट आहे त्या अकाउंटला तुमचा आधार नंबर लिंक आहे का हे पाहणं सर्वप्रथम गरजेचं असणार आहे। हा जर तुमचा आधार नंबर जर तुमच्या बँक अकाउंटला जर लिंक जर नसेल तर तुम्हाला पैसे येत नाहीत, हे लक्षात ठेवा। मग आता तुम्हाला जर पैसे पुढचा हप्ता जर तुमच्या अकाउंटवर जर यायचा असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही फॉर्म भरते वेळेस ज्या बँकेचा अकाउंट नंबर दिला आहे त्या बँकेमध्ये जा आणि त्यांना विचारपूस करा की तुमचा जो काय आधार नंबर आहे तुमच्या नंबरशी जो काही तुमचा अकाउंट नंबर आहे त्याला लिंक आहे का। जर तुमचा आधार नंबर त्याला लिंक जर नसेल त्यामुळे तुमचे पैसे येत नाहीत। मग हा आधार नंबर लिंक जर तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी तर तो आधार नंबर तुम्ही या ठिकाणी तुमच्या अकाउंटला लिंक करा, तुम्ही ज्या बँकेमध्ये अकाउंट असेल त्या बँकेमध्ये, ठीक आहे। तुम्ही बँकमध्ये आधार लिंक केल्याच्या नंतर तुम्हाला डीबीटी नावाचं एक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी हे करावं लागेल। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। पहा महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन कुठलीही योजना चालू करतं त्यावेळेस आपले जे काही पैसे आहेत कुठल्याही मध्यस्थामार्फत न जाता डायरेक्ट आपल्या अकाउंट नंबरला जो अकाउंट नंबर आपला आधार नंबरशी लिंक असेल म्हणजे डीबीटी असेल म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे तुम्हाला जे काही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे तुमच्या अकाउंटवर तुम्हाला मिळून जाणार आहे। त्यामुळे आत्ताच लवकरात लवकर आपली जी काही तो आधार कार्डला लिंक करा म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे येऊन जातील। तर पुढचा हप्ता अशा प्रकारे तुम्हाला मिळू शकतो जर तुम्ही ही प्रक्रिया केली तर आत्ताच तुम्ही ज्या बँकेचा अकाउंट आहे आणि त्या बँकेचं अकाउंट तुम्ही आधार कार्ड ज्या बँकेचं अकाउंट आहे तो बँकेचं अकाउंट तुम्ही लाडकी बहीण योजने फॉर्म भरते वेळेस दिलेलं आहे तर ते अकाउंट तुम्ही त्या बँकेमध्ये जा आणि त्याला आधार लिंक करून घ्या म्हणजे येणारा हप्ता तुमच्या अकाउंटवर पडला जाईल। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑगस्टचे पैसे का आले नाहीत। तर ऑगस्टचे पैसे या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे पैसे जे आहेत मित्रांनो तुम्हाला 15 सप्टेंबरपर्यंत येण्याची शक्यता दाट आहे। 15 सप्टेंबरपर्यंत ऑगस्ट महिन्याचे पैसे तुम्हाला येण्याची शक्यता दाट आहे। तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुमच्यासाठी जर पैसे जर येत नसतील, तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल, तुमचा फॉर्म अपशेक जर असेल तर तुमचे पैसे जर येत नसतील तर तुम्ही जवळच्या बँकेमध्ये जाऊन ती माहिती काढू शकता। अशा प्रकारे महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी पाहिलेले। तुमचे सुद्धा पैसे येत नसतील किंवा तुमच्या नातेवाईकामधील कोणी जर फॉर्म भरला असेल आणि त्यांना सुद्धा जर पैसे येत नसतील तर तुम्ही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा पैसे येतील आणि ते सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा या ठिकाणी लाभ घेतील। तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या मनामध्ये काही शंका असतील लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता। तुमच्या शंकाचं निरसन याच चॅनलवरून केलं जाणार आहे, त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरला परंतु त्यांना आतापर्यंत एकही हप्ता आलेला नाही अशा लाडक्या बहीण योजनेपर्यंत हा नक्की व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या ठिकाणी पुढचा हप्ता त्यांच्या अकाउंटवर येईल आणि त्यांना सुद्धा एक आर्थिक मदत मिळवली जाईल। तर या ठिकाणी थांबूया। थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय।